नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आरसी चॅनलमध्ये। आणि आज आपण जी प्रॉपर्टी बघणार आहोत ती ठाणा स्टेशन वेस्टला अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे। तर आता आपण तिथे जाऊया आणि त्या प्रॉपर्टीची डिटेल्स आपण घेऊया। तर अगदी ठाणा स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर 5 ते 7 मिनिटावरती ही बिल्डिंग आहे। तर आता आपण तिथे चाललो आहोत। वामन हरिपेठच्या समोर गेल्यानंतर गजानन वडापाव लागतो। गजानन वडापावच्या बाजूलाच ही बिल्डिंग आहे अरिहंत म्हणून, तिथे आपण आता चाललो आहोत। हे आहे वामन हरिपेठचं दुकान आणि समोरच आहे गजानन वडापाव। आणि गजानन वडापावच्या या साईडलाच अरिहंत बिल्डिंग आहे आणि त्याच्या 3rd फ्लोअरवरती आपली प्रॉपर्टी आहे, 3rd फ्लोअरवरती। तर आज आपण त्याची डिटेल्स घेऊया। आणि ही समोर जी बिल्डिंग दिसते अरिहंत टॉवर, ही 9 माळ्याची बिल्डिंग आहे, 9th फ्लोअरची। आणि 3rd फ्लोअरवरती आपली प्रॉपर्टी आहे जी आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत, त्याची डिटेल्स घेणार आहोत। तर हे तुम्ही बघू शकता, हे फ्रंटला गेट आहे आणि ओल्ड बिल्डिंग आहे, न्यू बिल्डिंग नाही आहे। 28 इयर्स ओल्ड बिल्डिंग आहे। आणि 2 व्हीलरसाठी पार्किंग आहे, 4 व्हीलरसाठी पार्किंग अवेलेबल नाही आहे। छोटी गाडी पार्क करू शकतो पण मोठी गाडी इथे पार्क होऊ शकत नाही, फक्त 2 व्हीलरसाठी आहे पार्किंग। आणि बिल्डिंगच्या आजूबाजूला हा जो स्पेस आहे तो तुम्ही बघू शकता, 2 व्हीलर पार्किंग होऊ शकते। आणि 9 माळ्याची बिल्डिंग आहे 9th फ्लोअरवरती। तर आता आपण जाऊया आपल्या 3rd फ्लोअरवरती। हा जो बाहेर एरिया दिसतोय हा पूर्ण पार्किंग एरिया आहे 2 व्हीलरसाठी। हा फ्रंट गेट आहे बिल्डिंगचा आणि समोर 2 लिफ्ट आहेत। तर आपण आता जाऊया 3rd फ्लोअरवरती। आपण आता पोहोचलोय 3rd फ्लोअरवरती आणि समोरच आहे तो 2 BHK फ्लॅट आणि बिल्डअप एरिया आहे 1340 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया आहे 1000 स्क्वेअर फूट। आणि हा जो समोर बघताय प्रशस्त हॉल आहे आणि बाहेरच समोर गॅलरी आहे। गॅलरीमध्ये पण खूप मोठा स्पेस आहे, तो पण मी तुम्हाला इथे दाखवतो। तुम्ही हा पूर्णपणे हॉल बघून घ्या, किती प्रशस्त आणि मोठा हॉल आहे। आणि त्याच्या बाहेरची जी गॅलरी आहे जी प्रवीण दाखवतोय ती सुद्धा तुम्ही गॅलरी बघू शकता। तिथे एक पूर्णपणे बिग बेड बसू शकतो अशी एवढी मोठी गॅलरी आहे, ती पण तुम्ही बघू शकता। ही पूर्ण गॅलरी आहे, पण हिचा जो स्पेस आहे, हिची जी जागा आहे ती तुम्ही बघू शकता किती मोठी आणि प्रशस्त आहे। ही आहे गॅलरी। आणि समोर दिसतोय तो आहे प्रशस्त हॉल। कार्पेट एरिया आहे 1000 स्क्वेअर फूट, बिल्डअप एरिया आहे 1340 स्क्वेअर फूट आणि बिल्डिंगचा मेंटेनन्स आहे 2200 रुपये। तुम्ही हॉल बघू शकता, असा हा प्रशस्त हॉल आहे। हॉलच्या बाजूला हा थोडासा स्पेस आहे जिथे आपण आपलं सामान वगैरे स्टोअर करू शकतो। एखादी छोटीशी स्टोअर रूम बोललात तरी हरकत नाही, जी हॉललाच अटॅच आहे, जिथे आपण आपलं स्टोअर करू शकतो सामान जे आपल्याला नको असेल ते। एक छोटीशी रूम आहे ही आणि हा पूर्ण प्रशस्त हॉल आहे। आता आपण जाऊया बेडरूम बघण्यासाठी। फर्स्ट बेडरूम बघू, नंतर सेकंड बेडरूम बघू आपण। हा आहे फर्स्ट बेडरूम जो तुम्ही बघू शकता। बेडरूम पण खूप मोठा आणि प्रशस्त आहे। आणि या प्रॉपर्टीमध्ये जर कोण इंटरेस्टेड असेल
तर व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, तिथे कॉल करा. तिथून तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल आणि जर प्रॉपर्टीची व्हिजिट करायची असेल तर ती सुद्धा अरेंज करण्यात येईल. तुम्ही प्रॉपर्टी येऊन स्वतः बघू शकता. प्रॉपर्टीवर बँक लोन अवेलेबल आहे, बँक लोन होतं आणि प्रॉपर्टीचे पूर्ण पेपर क्लिअर आहेत. तर कोणी इंटरेस्टेड असेल तर व्हिडिओच्या एंडला डिटेल्स दिलेली आहेत, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑल डिटेल्स घेऊ शकता. हा समोर बघताय तो टॉयलेट आहे आणि हा आहे सेकंड बेडरूम. तो तुम्ही बघू शकता. हा सुद्धा खूप मोठा आणि प्रशस्त असा सेकंड बेडरूम आहे. आपण मागे बघितला तो फर्स्ट आणि हा आहे सेकंड, दुसरा बेडरूम. या प्रॉपर्टीची जी प्राइस आहे ती व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे आणि ती आहे निगोशिएबल. तर ते निगोशिएबल होऊ शकतं. तर तुम्ही हा बेडरूम बघू शकता आणि कोणी इंटरेस्टेड असेल तर कॉल करू शकता आणि उर्वरित माहिती तुम्हाला भेटून जाईल. हा आहे टॉयलेट. आणि आता आपण बघूया किचन. हा आहे प्रशस्त असा किचन जो एल टाईपमध्ये आहे आणि त्याचा पेस तुम्ही बघू शकता. आणि इथे एक प्रॉपर डायनिंग टेबल बसू शकतं, एवढा मोठा पेस आहे. हा पूर्ण किचन आहे जो तुम्ही बघताय तो एल टाईपमध्ये. आणि खरंच कोणाला या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड असेल तर त्यांनी व्हिडिओच्या शेवटी जे नंबर्स कॉन्टॅक्ट दिलेले आहेत त्यावर कॉल करा आणि बाकीची जी काही माहिती असेल ती किंवा प्रॉपर्टीला व्हिजिट करायची असेल तर व्हिजिट पण होऊ शकतं. आणि व्हिडिओच्या एंडला तुम्हाला ही स्क्रीनवर दिसते ती प्राइस आहे. जी स्क्रीनवर तुम्ही प्राइस बघता आहात ही निगोशिएबल आहे, ही कमी होऊ शकते. जर खरंच कोण इंटरेस्टेड असेल तर दिलेल्या क्रमांकावर कॉल करा आणि बाकीची माहिती घेऊ शकता आणि या फ्लॅटची व्हिजिट पण करू शकता. धन्यवाद. थँक्यू.